नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज पाहायला गेलं तर 16 डिसेंबर आणि 16 डिसेंबर रोजी भव्य दिव्य असं पुसेगाव येथे मैदान पार पडत आहे। आणि याच्यामध्ये पाहायला गेलं तर एक गटापासून ते 111 गटापर्यंत संपूर्ण मैदान आता पार पडलेलं आहे आणि सेमी देखील काढलेला आहे। आता सर्वांना उत्सुकता लागली की कोणते नंदी कोणत्या नंदीमध्ये लढत होणार आणि महाराष्ट्रातली जे काही टॉपचे नंदी आहेत ते कोणत्या सेमीमध्ये लागलेत, काही लोकांना पाहायला मिळालं नाही। त्यांच्यासाठी खास आपण आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर कोणकोणत्या नंदीमध्ये महाराष्ट्रातले जे काही टॉपचे नंदी आहेत ते आपण त्या कोणकोणत्या सेमीमध्ये त्यांची लढत होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आहोत। नमस्कार, मी संभाजी, तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनल। सगळ्यात पहिल्यांदा सेमी क्रमांक 1 मध्ये पाहणार आहोत ते म्हणजे विठ्ठल नाना यांचा घरचा साज। विठ्ठल नाना यांचा घरचा साज तेजा आणि त्याच्यासोबत असणारे चित्तर ही आपल्याला बैलजोडी सेमी क्रमांक 1 मध्ये पळताना दिसणार आहे। आणि त्याच्या विरोधात पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी ज्यानं पुसेगाव मैदान गाजवलं होतं तो 1 नंबरचा मानकरी म्हणजे रोमन वाघवाडीकरांचा रोमन आणि त्याच्यासोबत असणारे पंढरनाथ फडके यांचा धादा पक्षा ही बैलजोडी आपल्याला सेमी क्रमांक 1 मध्ये पाहायला गेलं तर याच्यामध्ये दोन्ही या बैलजोडीमध्ये लढत होणार आहे। दुसरे काय नंदी असतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला लढत होताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला सेमी क्रमांक 2 मध्ये जो काही आपला एम नानाचा राजा आहे आणि त्याच्यासोबत सासवडकरांचा जो काही बादल आहे, बादल आणि सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत नानाचा राजा हे आपल्याला सेमी क्रमांक 2 मध्ये धावताना दिसणार आहेत। त्यानंतर आपल्याला 3 नंबर मध्ये सेमी क्रमांक 3 मध्ये बाजी करंजेपुलकर यांचा बाजी आणि त्याच्यासोबत घाणनकरांचा जो काही बबे आपल्याला सेमी क्रमांक 3 मध्ये धावताना दिसणार आहेत। त्यानंतर आपल्याला सेमी क्रमांक 4 मध्ये धावताना दिसणार तो म्हणजे आदत किंग पुष्पराज देखील आपल्याला सेमी क्रमांक 4 मध्ये आपल्याला धावताना दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला सेमी क्रमांक 5 मध्ये उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा घरचा साज तो म्हणजे कंदुरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत अर्जुन। त्याच्या दुसरी लढत होणार ते म्हणजे मोहिलशेठ धुमाळ यांचा महाराज असणार आहे आणि त्याच्यासोबत असणार आहे रुद्रा। याच्यामध्ये देखील आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला सेमी क्रमांक 6 मध्ये पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा जो काही बैजा आहे आदत किंग बैजा तो देखील आपल्याला सेमी क्रमांक 6 मध्ये दिसणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला सेमी क्रमांक 7 मध्ये 722 हरण्या आणि त्याच्यासोबत असणार आहे ओम ही बैलजोडी आपल्याला सेमी क्रमांक 7 मध्ये आपल्याला धावताना दिसणार आहे। दुसरं पाहायला गेलं तर जे आपला शाकीरभाई पटेल यांचा जी काही बैलजोड आहे तो म्हणजे राजा आणि सम्राट तेच आपल्याला सेमी क्रमांक 7 मध्ये आपल्याला धावताना दिसणार आहेत। दुसरं पाहायला गेलं तर ज्यांनी वडकी मैदान गाजवलं तो म्हणजे आदतचा जोड तो म्हणजे नातेपुतेकरांचा सचिन आणि तसं पाहायला गेलं तर श्रीनाथ ज्वेलर्स यांचा लक्ष्या। सचिन आणि लक्ष्य आपल्याला सेमी क्रमांक 7 मध्ये आपल्याला धावताना दिसणार आहेत। त्याच्यानंतर आपल्याला सेमी क्रमांक 8 मध्ये छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्यासोबत पंढरनाथ फडके यांचा धादा सरकार यांचा सर्जा आपल्याला सेमी क्रमांक 8 मध्ये धावताना दिसणार आहेत। तिसरा पाहायला गेलं तर बलमा देखील आणि 1001 रणवीर राहुलभाई पटेल यांचा जे काही आदत वासर आहे तो म्हणजे 1001 सर्जा आणि बलमा हे देखील बैलजोडी आपल्याला सेमी क्रमांक 8 मध्ये धावताना दिसणार आहेत। त्याच्यानंतर आपल्याला पाहायला गेलं तर सेमी क्रमांक 10 मध्ये पाहायला गेलं तर सर्जा देखील आपल्याला सेमी क्रमांक 10 मध्ये धावताना दिसणार आहे। त्याच्यानंतर सेमी क्रमांक 8 मध्ये आपली टॉपची लढत आपल्याला होताना दिसणार आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर चिमण्या आणि साई ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक 11 मध्ये असणार आहे। त्याच्या विरोधात त्याच्यात लढत होणार ते म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा त्याच्यासोबत असणारा रैना। दुसरं पाहायला गेलं तर निसर्ग कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा बॉस त्यांचा घरचा साज वजीर आणि बॉस तो देखील त्या मैदानावरती सेमी क्रमांक 11 मध्ये धावणार आहे। अतिशय चांगल्या प्रकारे सेमी निघाल्यात आणि सेमी क्रमांक 12 मध्ये आपल्या सर्वांचा लडका मथुर आणि आपल्याला पाहायला गेलं तर आपल्या साखरवाडीकरांचा बावऱ्या या मैदानामध्ये सेमी क्रमांक 12 मध्ये धावणार। मित्रांनो, ही माहिती आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।